शिवसेनेच्या रवींद्र फाटकांना भाजपची नाराजी भोवणार का अशी चर्चा आहे। उमेदवारी अर्जावेळी भाजप आमदारांनी दांडी मारलेली होती। भाजप आमदारांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा होतीये। महायुतीकडून ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमातून जंगी रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र यावेळी जिल्ह्यातील भाजपचे काही प्रमुख आमदार अनुपस्थित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे। भाजप आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, निरंजन डावखरे यांच्यासह काही आमदार अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नसल्यानं विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। ठाणे विधान परिषदेच्या जागेवर भाजपनं संख्याबळाच्या आधारावर दावा केला होता। मात्र महायुतीनं ही जागा शिवसेनेला देत रवींद्र फाटक यांना पुन्हा उमेदवारी दिली। त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे का, तसंच महायुतीच्या उमेदवाराला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे का, असा सवाल आता ठाण्यातील राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय। याबाबत भाजप किंवा महायुतीतील नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत। शुभम, रवींद्र फाटकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र हा अर्ज दाखल करताना भाजपचे महत्त्वाचे नेते आमदारच उपस्थित नव्हते। त्यामुळे भाजपची ही नाराजी फाटकांना भोवतीये का, अशी आता चर्चा आहे। निश्चितच पाहिलं तर काल मोठा गाजावाजा करत जे आहे ते रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि यावेळेस स्वतः शिवसेना पक्षनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यावेळेस उपस्थित होते। पूर्ण वेळ जे आहे ते फाटकांच्या सोबत शिंदे उपस्थित होते, परंतु भाजपचे जे ठाणे शहरातीलच किंवा जिल्ह्यातील जे प्रमुख आमदार आहेत ते त्यांची त्या ठिकाणी अनुपस्थिती होती। त्यामध्ये आपण प्रमुख चेहरे पाहिले असेल तर केळकर असतील, निरंजन डावखरे असतील, किसन कथोरे असतील, असे जे मंदा माजरे असतील, अशा अनेक आमदार जे आहेत त्यावेळेस तिकडे अनुपस्थित होते। कारण एक बैठक जी आहे ती 2 बैठका ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने पार पडल्या होत्या। एक भाजप कार्यालयामध्ये असेल किंवा एक शिंदेच्या निवासस्थानी असेल आणि त्या ठिकाणी पाहिलं तर जोरदार चर्चा भाजपने देखील केली होती की ठाणे विधान परिषदेची जागा जी आहे ती संख्याबळाच्या जोरावरती आम्हालाच मिळायला हवी। ठाणे लोकसभा आम्ही त्याग केली, त्याचबरोबर महापालिकेमध्ये देखील आम्ही कमी जागेवरती समाधान मानलं, परंतु आता ही विधान परिषदेची जागा जी आहे ती आम्हालाच मिळावी अशी मागणी जी आहे ती लावून धरली होती। परंतु ती जागा कुठेतरी शिवसेनेला पुन्हा गेल्यानंतर अंतर्गत धुसफूस ही भाजपमध्ये पुन्हा सुरू झाली आहे का, यावर चर्चा रंगताना पाहायला मिळतात। कारण मागील काळामध्ये ठाकूर यांना देखील ही जागा जाणार असल्याचं चर्चा जी आहे तर रंगल्या होत्या, परंतु शिवसेनेने ही जागा त्यांच्याकडे पुन्हा भाजपकडून जी आहे ती खेचून आणल्याने कुठेतरी भाजपमध्ये अंतर्गत नाराजीता पुन्हा त्यांची दिसून येत आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये आता भाजप यांचा हा पूर्णपणे पाठिंबा रवींद्र फाटक यांना असेल का, यावरती देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होते। परंतु भाजप पक्षाकडून आता याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती अद्याप आलेली नाहीये। नक्की शुभम, तर या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।